नमस्कार भावांनो बहिणींनो, काय चालली आहे? झाले का जेवण घेऊन? आमचं स्वयंपाक झाला बा. बनवला आता, वरण बनवलं, चपाती बनवली. स्वयंपाक करताना काही व्हिडिओ बनवला नाही. चहा पाणी आज लवकर झाली. चहा बनवताना पण काही व्हिडिओ घेतला नाही. आता सगळा स्वयंपाक झाला. आता जेवण करायची तर कोणीच ठिकाणाला नाही आहे. मी एकटीच बसेल आहे. त्याच्यामुळं म्हणलं चला तोपर्यंत व्हिडिओ तरी चालू करू आपण. जेवण करायचे तर एक बी नाही ठिकाणाला, कधी येते तर काय. त्याच्यासाठी म्हणलं चला थोडंसं व्हिडिओ चालू करू आपण. काय चाली मग काय नाही. एक ताईची कमेंट आली मला, जाऊ द्या ताई भाऊजीचं मनावर घेऊ नका, म्हणून म्हणते मी ताई कसं आहे, आता सकाळी 7 वाजता चहा पाणी करून सनी पाणी मारायला जातो. पाणी मारून आल्याच्या नंतर स्वयंपाक करावं लागतं. तिथून आले की आंघोळ करा, तिथून आले की भांडे घासा, आंघोळ करा, स्वयंपाकाला लागा. स्वयंपाक झाला, जेवण करा, भांडे आहेत, कपडे आहेत, असते त्याचे. मग भांडेच टाकून देतो आपण, मग कपडे तर धुवावंच लागतात ना. कपडे घेऊ म्हणजे असं का? कपडे का? कपडे गिपडे धुतले जात, मग जेवण घेऊन कपडे धुतले, जेवण केलं, चालले पाणी मारायला. पाणी मारायला गेलं एकदा की 2 वाजेपर्यंत पाणी मारतो आपण. 2 वाजेपर्यंत पाणी मारतो. 2 वाजता पुन्हा परत जेवायला सुट्टी होती. आलं तिथून जेवण घेऊन केलं, परत 3ला गेलं की 3 वाजल्यापासून पाणी मारायला तर 6 वाजेपर्यंत पाणी मारायला लागतं. तर मग एवढं टाईम तर पाणी मारतोच ना आपण. यायनं जर दुसरी बाई लावली एखादी कामाला तर ती बाई सकाळी 7 वाजता यायच्या हाताखाली पाणी मारायला येणार आहे का? आणि मग जर ज्या टायमाला साहेब लोक येते त्या टायमाला पाणी मारायला स्वयंपाक करू का तिथं जाऊ सांग? सकाळी 7ला बी पाणी मारायला जाते, तवा बी जाते, तर मग कसं होईल? सकाळी 7 वाजता पाणी मारायला गेल्यावर 9-9:30लाच कसं पाणी मारायला जाणं होईल का आपलं स्वयंपाक? 7:30 वाजल्यापासून पाणी मारायला गेलं तर तिथं पाणी 9:30 वाजत पाणी मारता. मग त्याच्यामुळं तसं म्हणते तर मग त्याच्यामुळं मला कटाळी येऊ राहिला. असं वाटत राहिलं बरं आहे आपण कामाला गेलेलं. काय करावं तेच, लगेच पाणी मारत चा. आणि मी पाणी मारून आले, स्वयंपाकाला लागले की लगेच ते येते. ते मी सोबत खाली उतरते, पण तवरते पुढच्या गिडच्या लावते, टेबल लावते आणि इथून थैल्या घेऊन जाते. थैल्या घेऊन आले कीच लगेच जेवायला वाढ म्हणतात. कसं होईन एवढं लवकर होईन का? मग त्याच्यात ती किरकिर असते बा त्याची. त्याच्यामुळं म्हणले मी तशी. तर बघा मंडळी, आता बसलेलं आपण जेवायला. बघा इकडं मम्मीवर राहिली बघा ताट. आज हे कशाचं वरण मम्मा? आज आता बनवलं पाहिजे तुरीचं वरण. हा ते होईन आज. आता तुरीचं वरण खायचंय. काही नाही बघ, काय माहिती आता खायचंय आज तुरीचं वरण, मुगाचं वरण, उडदाचं डाळीचं वरण. हे खाऊ थोडा कटाळा आलाय, म्हणलं चला आज मग तुरीचं वरणच करू. आज तुरीचं वरण चाललंय खाणं. बघा मस्त तुरीचं वरण. बघा मस्त तरी दिसून राहिली तुरीच्या वरणावर. तर गरमच आहे बा. एक लिंबू पण सापडला मंडळी मला. जरा चाकून जरा मला आंबट आवडत आहे जरा, त्याच्यामुळं काहीतरी चाकूला मिरची वाटर कापले ना, त्याच्यामुळे लाल झालाय पाहतो. तू एवढी डाळ असो काय असो, कांदा लिंबू तर आम्ही खात होतो, पण आपल्या घरातले कांदेच संपले. एकच कांदा होता, तोच टाकला मम्मीने डाळीला. आता कांदेच नाही ते सगळं खायला. तुरीच्या डाळी तुरीच्या वरणा सगळं कांदा तरी मस्त लागतंय. फक्त या वरणासोबत ना मम्मा भात पाहिजे होता. सकाळी मुगाचं वरण भात बनवला होता, आता नाही भात बनवला. जास्त बरेच ताईच्या कमेंट आलेले आहेत की वरणात आपण जास्त भात खाऊ नका. मी सकाळी व्हिडिओ मध्ये म्हणलं पण होतं, पण तर ते व्हिडिओ घेतलाच नाही, उडून टाकला मी बनवलेला व्हिडिओ. काय माहिती, पण सकाळ मम्मी मुगाचं वरण केलं ते जसं गटवटच होतं. वरण भात पोळ्या सगळं दाखवलं होतं मी. चहा पाण्याची सुरुवात केली होती. तर मस्त इतकं मस्त बनलं तर मंडळ. ते वरण भातलं मस्त लागला. तर मी चपात्या नव्हता नेला आज कॉलेजच्या डब्याला.
चपात्या घरी ठेवल्या होत्या, फक्त भात न्यायला एक डब्बा भरून वरण आणि दुसरा डब्बा म्हणजे आपला भात मस्त लागू लागला. सगळ्यांनी खाल्ला आम्ही मिळून. तर बघा मंडळी, आता आम्हाला जेवणच करायचंय. तुझे झाले का नाही जेवण वगैरे सांगा. गंज पांगला बघा आपला. तर आम्ही करतो मंडळी जेवण. आता या तुम्ही पण जेवायला. सगळे ताटं बिटं वाढून झालेत आता. चला या तुम्ही पण जेवायला. करतो आता आम्ही जेवण.